राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होतच असतात, पण खोट्या गुंड्यांची सावली टाकून कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणं हा लोकशाहीसाठी धोकादायक ट्रेंड नाहीये का? स्थळ स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे. तिथल्या PIचं टेबल. एक इसम आपली तक्रार नोंदवायला आलाय. तो म्हणतो कसा की मला अमुक तमुक नावाच्या एका इसमानं त्याची बंदूक दाखवून धमकावलं. हा प्रकार म्हणजे माझ्या जीवाला एक प्रकारचा धोकाच आहे. आता विषय ताजा आहे. या विषयावरचा आपला कालचा व्हिडिओही ताजा आहे, तुम्ही पाहिला असेल. त्यामुळे तुमच्या लक्षात आलेलं असेलच की मी कोणाबद्दल बोलतोय, कुठल्या तक्रारीबद्दल बोलतोय. तुषार दामगुडे नावाचा पुण्यातला एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता. आता हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हटला की सरसकट त्याला भाजपचा कार्यकर्ता असं म्हटलं जातं. आणि कालपासून तुषार दामगुडे या भाजप कार्यकर्त्यानं काँग्रेसच्या प्रवक्त्याला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली, अशाच बातम्या दाखवल्या जात आहेत मीडियामधून. काँग्रेसचा प्रवक्ता हनुमंत पवार, ज्याच्या नावातच पवार आहे म्हटल्यावर तो कांगावाखोर असणार हे उघड सत्य आहेच, पण त्याचं पितळ उघडं करायला अजूनही बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत. त्याने काय कांगावा केला होता किंवा तो कसा कांगावाखोर आहे हे मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सविस्तर सांगितलंय. दुसऱ्यांच्या आया बहिणींना शिव्या घालणं, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, एखाद्याला नाजायज औलाद वगैरे म्हणणं, आणि मग त्या माणसाने कुठं दोन चापट्या लावल्या याला की कांगावा करायचं की मला जीवानिशी मारायला निघाले होते. आता दामगुडेंकडे लायसन्सवाली बंदूक आहे. ही बंदूक ते कमरेला लावून हिंडत असतात. बऱ्यापैकी प्रदर्शन करतात त्याचं. याला कुणी दिखावा म्हणेल, कुणी फॅशन स्टेटमेंट, स्टाईल स्टेटमेंट काही म्हणेल, पण परवाना असलेली बंदूक ही नेहमी लपूनच ठेवायची असते. हा असा जो समज पसरवला गेला ना समाजात, तो काय मला आजवर उलगडलेला नाहीये. कुठल्या ना कुठल्या कारणानं सरकारी परवान्यानं एखाद्याला बंदूक मिळते, म्हणजे बंदूक तो विकत घेतो, त्याला परवाना मिळतो. ती जर स्वसंरक्षणार्थ असेल तर ती घरातल्या कपाटात कडी कुलपात ठेवून आपण बाहेर गावभर हिंडलो तर तुमच्या जीवाला असणारा सो कॉल्ड धोका टळला असं होतं का हो? काय लॉजिक आहे? जरा मला समजावून सांगा. मला अनेकांकडून धमक्या आल्यात, मी अनेकांच्या हिट लिस्टवर आहे. माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. या सगळ्या सबळ कारणांमुळे मला गृह विभागानं बंदुकीचा परवाना दिलाय. माझ्याकडे एक बंदूक आहे आणि मी ती व्यवस्थित जपून माझ्या घरातल्या तिजोरीत ठेवली आहे बरं का. माझ्याकडे बंदूक आहे. घरी का असेना माझ्याकडे बंदूक आहे. तेव्हा माझ्यावर हल्ला करायला येणाऱ्यांनो सावधान. काय लॉजिक आहे? स्वसंरक्षणार्थ मिळालेली बंदूक सोबत घेऊन फिरायची नाही, कपाटात ठेवायची. आणि हीच बंदूक कुणी माझ्या कमरेला लटकवलेली जर पाहिली, तर यानं मला बंदूक दाखवली. अरे तू बघितली ना, मी थोडी दाखवली. मग मला याने धमकावलं असं म्हणत राजकीय वादळ उठवण्याचा प्रयत्न करायचा. असाच काहीसा कांगावा करण्याचा प्रयत्न परवा पुण्यात हनुमंत पवार यांनी करून पाहिलाय. पण आडनावानं पवार असलेल्या या नौटंकीचा संपूर्ण खेळ तिथं असणाऱ्या CCTVने उघड पाडलाय. कसं ते हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून समजावून सांगणार आहे. पुण्यातल्या पुढारी न्यूज कार्यालयाबाहेर घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर काँग्रेसचा प्रवक्ता हनुमंत पवार यानं मोठा आरोप केलाय. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला, बंदूक दाखवून धमकावलं. पुण्यात फिरायचं असेल तर हिशोबात राहा असं म्हणाले. आणि थेट तक्रार दाखल झाली स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये. तक्रार दाखल करताना पवार पोषित मीडियाचे बूमधारी रिपोर्टर्स हे थेट पोलिसांच्या टेबलापर्यंत पोहोचले होते. तक्रार म्हणण्यापेक्षा मी तर याला कांगावा म्हणेन. दुसऱ्याच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, जसं मी मगाशी म्हणालो, एखाद्याला नाजायज औलाद वगैरे म्हणायचं आणि मग त्या नाजायज औलादीनं यांचं कानपाट सुजवलं की यायचं पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला. तक्रारींचं काय आहे, त्या तर होतच राहतील. पण खरी गोष्ट काय आहे, नेमकं काय घडलं होतं? सोमवारी दोघेही एका TV चॅनलवरच्या चर्चेसाठी आले होते. एका बाजूला काँग्रेस प्रवक्ते हे श्रीमान हनुमंत पवार आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी कार्यकर्ता उर्फ भाजपचा कार्यकर्ता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तुषार दामगुडे यांच्यात वाद झाला का? तर हो, वाद झाला. त्या कार्यक्रमानंतर आवाज चढले का? तर हो, आवाज चढले ना. बाचाबाची झाली. मग एका क्षणी तुषार दामगुडेंनी त्या हणमेच्या कांचेलात वाजवलं. त्यानंतर बाकीच्यांनी त्यांचे हात सोडले. मोजून 5 रट्टे, 2 लाथा, ज्या परफेक्टली बसलेल्या नाहीयेत, निसटशा लागल्यात. चला, हे सगळं मान्य केलं तरी ही बंदूक कुठे आहे? आणि ती बंदूक दाखवून दिलेली धमकी कुठे आहे? नक्कीच दामगुडेंची बंदूक ही त्यांच्या कमरेच्या होल्स्टरमध्ये आहे, दिसते. ती काय त्यांनी हातात काढून हनम्यावर रोखलेली वगैरे नाहीये. आणि हे व्हायरल झालेल्या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय. पण हनुमंत पवारांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या गंभीर आरोपांमध्ये जे काही लिहिलंय, त्यांना मात्र CCTV फुटेजमधून कोणतीच पुष्टी मिळत नाहीये. मग प्रश्न उभा राहतो, हा राजकीय स्टंट होता का? सहानुभूती मिळवण्याचा डाव होता का? आता या प्रकरणी कायदा काय सांगतो?
तर कायद्याच्या दृष्टीने एखाद्यावर गंभीर गुन्ह्याचा खोटा आरोप करणं आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून त्याला अडकवण्याचा प्रयत्न करणं, हा एक प्रकारचा गंभीर गुन्हा आहे. मी काल काही कायदेतज्ञांशी बोललो. आमचे मित्र ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्याशीही बोललो. ते तर स्पष्टच म्हणाले मला, की जर समजा त्या हनम्याला हनुमंत पवारला दामगुडेंनी मारलं असेल, कानपटवलं असेल, दामगुडेंकडून किरकोळ मारहाण झाली असेल, तर त्या कृत्याची जी काही शिक्षा आहे ती होऊ शकते, ती एक वेगळी बाब आहे. पण या हनम्यानं दामगुडेंच्या विरोधात जर खोटी तक्रार देऊन त्यांना जाणीवपूर्वक गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्या शिक्षेची जी काही तीव्रता असेल ना, ती जास्त असू शकते. म्हणजे ज्यांनी स्वतःवर हल्ला झाला, स्वतःला हल्ल्याचा बळी म्हणून पेश केलंय, तेच आता कायदेशीर सापळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मित्रो, हा एक प्रकारचा राजकीय बूमरँग तर नाही ना, जो उलटलाय हनुमंत पवारवर. हनुमंत पवार दावा काय करतोय, तर मी भाजप आणि RSS विरोधी भूमिका घेतल्यामुळे टीव्हीवरच्या चर्चेत मला टार्गेट केलं गेलं. टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करणाऱ्या, त्याची तुलना छत्रपती शिवरायांशी करणाऱ्या काँग्रेसी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना समर्थन दिलं या हनम्यानं आणि म्हणून दामगुडेंनी त्याची बंदूक दाखवून अशी जीव मारण्याची धमकी दिली आहे, असा आरोप हनुमंत पवार करतोय. पण CCTV फुटेज जर पाहिलं तर आता लोक विचारतायत, त्या चित्रणात तर बंदूक दिसतच नव्हती. दामगुडेंच्या कमरेला सतत लटकावलेली बंदूक काय स्वतःच बोलू लागली होती की काय? "ए हनम्या, तुला ठोकीनच मी आता." नाही का? गंमत आहे सगळी या सगळ्या प्रकरणामध्ये. दामगुडेंनी ना त्या बंदुकीला हात घातलाय, ना बंदुकीकडे इशारा केलाय, दाखवली आहे, "हे बघ बंदूक आहे माझ्याकडे." ना ती बाहेर काढून त्या हनम्यावर रोखली आहे आणि ती बंदूक रोखून मारण्याची धमकीसुद्धा दिलेली नाही. मग हे सगळं जे काही आरोप, प्रत्यारोप जे चाललेत, त्यातून काय सिद्ध होतं? हा हनुमंत पवार हा जो काही आरोप करतोय, तो सिद्ध होतो का? मग हा आरोप त्यानं का केला असावा? राजकीय सहानुभूतीसाठी? माध्यमांमध्ये हेडलाईन्स मिळवण्यासाठी? की दामगुडेंना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी? चला, तमाशा करून, कांगावा करून तर झाला. आता पुढे काय? आता सगळ्यांच्या नजरा पोलिसांवर खिळलेल्या आहेत. CCTV फुटेज तर स्पष्ट दाखवतंय की काय घडलंय. सोशल मीडियावर व्हिडिओ फिरतोय. त्यानंतरही मनात शंका येते की पोलीस तपास हा निष्पक्ष होईल का? हनम्यानं दाखल केलेली खोटी तक्रार जर खोटी सिद्ध झाली, तर हनम्यावर कारवाई होईल का? की हे प्रकरण बाहेरच्या बाहेर गुंडाळलं जाईल? राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होतच असतात, पण खोट्या गुन्ह्यांची सावली टाकून कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणं हा लोकशाहीसाठी धोकादायक ट्रेंड नाही आहे का हो? याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? ऐन-केन प्रकारेनं सहानुभूती मिळवण्यासाठीचं हे राजकारण होतं का? की दामगुडेंनी त्या हनम्याला खरोखरच धमकी दिली होती? कोणी कितीही कांगावा केला तरी सत्य लपवता येत नाही. माणसं खोटं बोलतात. CCTV फुटेज नाही. तेव्हा जे काय आहे ते आपल्या समोर आहे. यावरून तुम्ही तुमची मतं नक्की बनवू शकता. इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.